आणि टाईट झाल्यानंतर जर पाठीमागं पण मारून टाकलं तर आलेलं इरेक्शन पण रिटर्न होऊन जातं. किंवा टी व्हीवर जाहिराती बघता किंवा काही मोठे मोठे स्टार येऊन पण जाहिरात करतात, तुमचं आलेलं इरेक्शन परत जाऊ शकतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला अडचणी येऊ शकतात. आता बघा, डिले स्प्रे यंग एजमध्ये वापरणं ते वेगळं आणि ओल्ड एजमध्ये वापरणं ते वेगळं. आणि वयानुसार जर तुमचा खूप गॅप असेल, मसल खूप वीक असतील, तुमची भावना खूप कमी असतील, लिबिडो कमी असेल, की ते जे सोल्युशन असतं ते ॲब्झॉर्ब झालेलं असतं, तिथल्या ज्या न्यूरोलॉजिकल एंडिंग्स असतात किंवा न्यूरॉन्स असतात ते डिसेन्सिटाईज होऊन जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की तिचं सेन्सेशन कमी होऊन जातं. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही रील बघता किंवा टी व्हीवर जाहिराती बघता किंवा काही मोठे मोठे स्टार येऊन पण जाहिराती करतात आणि तुम्ही डिले स्प्रेबद्दल नक्कीच जाहिरात बघता किंवा डिले स्प्रे नक्कीच वापरता. पण हे डिले स्प्रे जितके चांगले आहेत तितके पण त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तुमचं आलेलं इरेक्शन परत जाऊ शकतं आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला अडचण येऊ शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डिले स्प्रे कोणते वापरायचे, कोणी वापरायचे, का बरं वापरायचे आणि कशा प्रकारे वापरायचे, त्याची टेक्निक काय आहेत, या सर्व विषयी आपण या व्हिडिओद्वारा नक्कीच आज सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्यासाठी नक्कीच एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे, समुपदेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून तुमचं लैंगिक आयुष्य घरच्या घरी माझे व्हिडिओ बघून घरच्या घरी कसं सुधारू शकतो त्याच्यावर माझा जास्त भर आलेला आहे. खरोखर माझे मराठी यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की डिले स्प्रे. आता डिले स्प्रे मार्केटला भरपूर अवेलेबल आहेत, पण आमच्या क्लिनिकला आम्ही जे अल्फा गाई जे स्प्रे बनवून घेतलं याच्यामध्ये अजून काही घटक टाकलेले आहेत. त्याच्यामुळं काय होतं की डिले स्प्रेचे जे साईड इफेक्ट असतात ते टाळण्यासाठी आणि माझ्या अनुभवातून हे मी स्वतः बनवून घेतलेलं आहे. आता अल्फा गाई स्प्रे फक्त 499ची किंमत आहे. हे स्प्रे कसं वापरायचं याची पण तुम्हाला मी टेक्निक सांगतो की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ज्या लोकांना होत असेल त्या लोकांनी हा स्प्रे वापरणं केव्हा केव्हा त्यांना उपयोगी होऊ शकतं. आता बघा, डिले स्प्रे यंग एजमध्ये वापरणं ते वेगळं आणि ओल्ड एजमध्ये वापरणं ते वेगळं. पहिले तर तुम्हाला कारण शोधावं लागेल की जर फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर मग कितीही डिले स्प्रे वापरलं तरी तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. आणि वयानुसार जर तुमचा खूप गॅप असेल, मसल खूप वीक असतील, तुमची भावना खूप कमी असतील, लिबिडो कमी असेल, तेव्हा जर तुम्ही स्प्रे वापरला तर नक्कीच आलेलं इरेक्शन पण केव्हा केव्हा परत जाऊ शकतं आणि त्याच्यामुळं त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. आता डिले स्प्रे वापरण्याची एक कला आहे. ती कला मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगतो आहे की हा जर माझा अल्फा गाईज डिले स्प्रे तुम्हाला वापरायचा असेल तर यंग एजमध्ये वापरायचा असेल तर काय करायचं आहे की हा डिले स्प्रे तुम्हाला एक इंटिमेट होण्याच्या एक तासापूर्वी कमीत कमी म्हणजे पूर्ण लिंगाला एक वेळ स्प्रे मारून टाकायचा. त्याच्यानंतर एक 5 ते 7 मिनटानंतर त्याला चांगलं साबणाने वॉश करून टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं की ते जे सोल्युशन असतं ते ॲब्झॉर्ब झालेलं असतं, तिथल्या ज्या न्यूरोलॉजिकल एंडिंग्स असतात किंवा न्यूरॉन्स असतात ते डिसेन्सिटाईज होऊन जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की तिचं सेन्सेशन कमी होऊन जातं. आणि त्याच्यानंतर काय करावं लागतं, यंग एजमध्ये भरपूर तुम्हाला चांगल्या प्रकारे फोर प्ले करावा लागतो. आणि फोर प्ले करता करता जेव्हा तुम्हाला चांगलं प्रॉपर इरेक्शन आलं तेव्हा जर तुम्ही समागम करायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा वेळ या स्प्रेमुळे वाढू शकतो. पण जर तुम्ही ताबडतोब मारलं आणि ताबडतोब जर केलं तर विदिन अ स्पॅन ऑफ 2 ते 3 मिनटामध्ये याची रिझल्ट येत नाहीत, कारण की याला ॲब्झॉर्प्शन करायला पण वेळ लागतो आणि त्याच्यामुळे हे स्प्रे फेल होतात. आणि केव्हा केव्हा चुकीचं म्हणजे काय येतं की इंद्रिय टाईट झालं आणि टाईट झाल्यानंतर जर पाठीमागं पण मारून टाकलं तर आलेलं इरेक्शन पण रिटर्न होऊन जातं. हे याचं एक साईड इफेक्ट असतं. तर म्हणून जेव्हा केव्हा डिले स्प्रे वापरायचा आहे थोडासा अगोदर वापरा, त्याला वॉश करून टाका. तुमचं काम झालं, तुम्ही तुमच्या पार्टला डिसेन्सिटाईज करून टाकलं, थोडंफार तिथले सेन्सेशन कमी करून टाकले. पण आता फोर प्ले करताना सेन्सेशन वाढले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला फोर प्लेला खूप महत्त्व द्यावं लागतो. तुम्ही जर समजा फॉर एक्झाम्पल हा स्प्रे मारला आणि प्रॉपर फोर प्ले केला नाही तर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणार नाही आणि तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब हा स्प्रे मारला आणि माझं इरेक्शनच गेलं.
कारण की मला सांगायचं आहे की हा स्प्रे मारल्यानंतर तुम्हाला फोर प्ले हा खूप चांगला स्ट्रॉंगली आणि चांगला फोर प्ले करणं गरजेचं आहे. त्या फोर प्लेच्याबद्दल भरपूर मी व्हिडिओ दिलेले आहे तुम्हाला, ते बघा तुम्ही. तर फोर प्ले कसा करायचा, स्टिम्युलेशन कसं करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ओल्ड एजमध्ये हा जो स्प्रे जर कोणाला वापरायचा असेल तर त्यांनी कमीत कमी 1 ते 2 तासापूर्वी हा स्प्रे पूर्ण आपल्या पेनिसला मारायचं, नंतर साबणाने धुवून टाकायचं. साबणाने धुतल्यानंतर जर त्यांना इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल तर माइल्ड 55-60च्या वयामध्ये माइल्ड 2.5 mg टॅडालाफिल अँड डॅपोक्झिटिन हे टॅबलेटच्या कॉम्बिनेशन आणि याचं कॉम्बिनेशन हे आम्ही ओल्ड एजमध्ये देतो, जेणेकरून त्यांना प्रॉपर इरेक्शन पण येतं आणि 1 तासापूर्वी मारल्यानंतर त्यांचं सेन्सेशन पण कमी होतं आणि त्यांना वेळ पण चांगला भेटू शकतो. तर हे कसं वापरायचं, काय वापरायचं आणि एक कंपल्सरी हा जो प्रॉडक्ट आहे जाहिरात बघून फक्त परचेस करायचा नसतो, त्याला कसं वापरायचं, त्याची टेक्निक काय आहे, तुमच्या वयानुसार आणि तुमच्या फ्रिक्वेन्सीनुसार, तुमच्या म्हणजे स्वभावानुसार हे आम्हाला प्रॉपरली तुम्हाला ॲडवाईस करावं लागतं. तर जर तुम्हाला हे जर अल्फा गाईज पाहिजे असेल हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. कंपल्सरी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये देतो आणि त्याची टेक्निक प्रत्येक पेशंट टू पेशंट ही वेगवेगळी असू शकते. हे तुम्ही लक्षात ठेवा की सगळीच टेक्निक मी जेव्हा सांगितल्या ह्या सगळ्याला लागू नसतात, कारण त्याचं कारण मानसिक आहे का शारीरिक आहे हे पण आम्हाला बघणं गरजेचं असतं, किंवा व्हॅझोजेनिक कॉज आहे का आर्टिओजेनिक कॉज आहे हे पण आम्हाला बघणं गरजेचं असतं. तर या सगळे कारणं बघूनच जर तुम्ही जर स्प्रे वापरत असाल तर तुम्हाला या स्प्रेचे बेनिफिट मिळतील. अदरवाईज फक्त रील बघून फक्त औषध आपलं स्प्रे ऑनलाईन मागून जर तुम्ही तुमचं सेक्शुअल लाईफ किंवा इंटिमेट लाईफ जर इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असाल किंवा एखादा स्टार सांगतो आहे आणि तुम्ही घेता आहे, असं होत नसतं. कोणतेही औषध घ्या, एक्सटर्नल असो का इंटरनल, हे तुम्हाला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावं लागतं. हे तुम्ही इतकं लक्षात ठेवा. स्टार लोक तर काही पण गुटख्याची पण ॲड करतात, म्हणून का तुम्ही गुटखा खाणार का, तसं नसतं. त्यांना त्यांचे पैसे भेटतात, ते त्यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनून जातात. तर असं न करता ते तुम्ही ते फसू नका. जर घ्यायचं असेल तुम्हाला ड्रिल स्प्रे कोणत्याही तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्या, कारण की याची फ्रिक्वेन्सी, याचा डोस आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वयानुसार आणि तुमच्या सवयीनुसार हे डिपेंड असतात. म्हणून इथे लक्षात ठेवा, डोंट बाय ऑनलाईन. फक्त तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्या क्लिनिकला या, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तुमच्या वयानुसार आणि तुमच्या स्वभावानुसार हे तुम्हाला कसं लागू होईल, जास्तीत जास्त याचे बेनिफिट कसे घेता येतील ते पूर्ण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगेल. धन्यवाद मित्रांनो.